तर महत्त्वाची बातमी आहे, नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपिटीचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसलाय। गारपिटीमुळे हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाल्याचं बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विदर्भातील 6 जिल्ह्यांना आजही हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे। नागपूरसह विदर्भाच्या 6 जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी सध्या आहे कापसाच्या शेतामध्ये। विदर्भात महाराष्ट्रातला सर्वाधिक कापूस विदर्भात पिकवला जातो आणि बघा काय स्थिती झाली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे। हे बघा काळा पडलेला आहे कापूस आणि वेचणीला आलेल्या कापसाच्या शेतात मी सध्या आहे। हे दृश्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मोठं नुकसान झालं। हरभरा, गहू तर काढणीला आलेला होता। तूर कापून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे ते गोळा करून होती, परंतु अशा परिस्थितीत काढणीला आलेल्या पिकांवर कहर या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा आणि मोठं नुकसान आपण कपाशीच्या शेतातलं हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अगदी वेचणीला आलेला कापूस आहे हे बघा। आता या शेतकऱ्यांनी काय करावं? आधीच कापसाला भाव जो आहे तो या ठिकाणी कमी मिळतोय। 6000पर्यंत वगैरे भाव आहे। बघा हे काढणीला आलेला कापणीला आलेला कापूस आहे हा आणि या ठिकाणी आता भाव मिळणार नाही। याला 4000 रुपयांनी विकला जाईल की नाही माहीत नाही। काही कापूस खाली पडलेला आहे, काळा पडलेला आहे। ही परिस्थिती आहे या अवकाळी पावसामुळे। फक्त नागपूरच नाही तर चंद्रपूर, या ठिकाणी वर्ध्यामध्ये, हिंगणघाट, समुद्रपूरमध्ये मोठं नुकसान आहे। आपला बळीराजा संकटात आहे आणि त्यात आता हे नवीन संकट शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू घेऊन आलंय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।